हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत जिओग्राफी आणि त्यामधला 4th चॅप्टर आहे वेदर अँड क्लायमेट, हवा आणि हवामान. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे चॅप्टर जे आहेत त्याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केले आहेत. तुम्ही ते अजूनही जर बघितला नसाल तर त्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि जरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन ए, हू आय एम, मी कोण. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा, आय कीप ऑन चेंजिंग, मी नेहमी बदलत राहतो. आणि आन्सर आहे वेदर. सेकंड, आय एम नॉट द सेम इन ऑल प्लेसेस, तर मी कुठल्याच जागी एकसारखा नसतो. आणि याचा आन्सर आहे क्लायमेट. थर्ड, I am the solid state of water droplets. आणि याचा आन्सर आहे स्नो. फोर्थ, I am present in the atmosphere in the form of vapor. आन्सर आहे मॉइश्चर. बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट, why is the climate of महाबळेश्वर cool? तर महाबळेश्वरचं हवामान थंड का आहे? सी आन्सर. आणि हा जो क्वेश्चन आहे, चला इथे मी या क्वेश्चनला इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स, कारण एक्झाममध्ये हा क्वेश्चन लास्ट इयर तर हा क्वेश्चन विचारला होता. सो आपण इथे इम्पॉर्टंट मार्क केला आहे. आन्सर बघा, द क्लायमेट ऑफ महाबळेश्वर इज कूल बिकॉज इट इज सिच्युएटेड ॲट द हाय एलिव्हेशन. तर ते महाबळेश्वर हे कसं आहे, उंचावरचं ठिकाण आहे. सो ॲज वी मूव्ह अपवर्ड फ्रॉम सी लेवल, समुद्र सपाटीपासून आपण जसं वरती जाऊ द टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीजेस, तर हवेचं जे तापमान आहे हे कमी कमी होत जातं. आणि त्यामुळेच महाबळेश्वर हे थंड प्रदेशाचे ठिकाण आहे किंवा तिथले हवामान थंड आहे. सेकंड, वाय इज द क्लायमेट नियर द सी ह्युमिड, तर समुद्राच्या कडेचं किंवा जवळचं जे हवामान आहे, वातावरण आहे, हे ह्युमिड असतं का? बघा, द क्लायमेट नियर द सी इज ह्युमिड बिकॉज इट कंटेन्स ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर मिक्स्ड इन द एअर. तर हवेमध्ये भरपूर प्रमाणात बाष्प असतं आणि त्यामुळेच तिथलं वातावरण हे ह्युमिड असतं. थर्ड, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेदर अँड क्लायमेट, तर चला इथे सुद्धा मी इम्पॉर्टंट मार्क करते. हा सुद्धा क्वेश्चन महत्वाचा आहे, 2 मार्क्सला विचारला जातो. राईट, चला आन्सर बघूयात. वेदर, क्लायमेट. वेदर इज अ डिस्क्राइब्ड on the basis of conditions prevailing at the given time. आणि climate is described on the basis of conditions prevailing over a longer period of time. Second, weather keeps changing frequently and we can experience the change easily. Change in climate take place over a long period of time. These are not perceived easily. Fourth, what are the elements of weather? Okay, आणि आन्सर बघा, the elements of
weather are temperature, air pressure, winds, moisture and precipitation. Fifth question. What effects do nearness to the sea and height above mean sea level have on the climate? ओके सो चला या दोघांच्या मध्ये काय डिफरन्स असतो बघा. नियरनेस टू द सी लीड्स टू अ ह्युमिड क्लायमेट, तर समुद्राच्या जवळच्या भागामध्ये ह्युमिड क्लायमेट असतं. वेअर ॲज हाईट अबाव मीन्स सी लेवल, तर समुद्र सपाटीपासून उंचावर जाल तसं विल लीड टू कोल्ड क्लायमेट, तर उंचावरचं तापमान किंवा हवामान हे थंड असतं. ओके स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्याही क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर लगेच कमेंट करून विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी फॉर द क्लायमेट कंडिशन्स मेन्शन्ड इन अ टेबल नेम द रिस्पेक्टिव्ह प्लेसेस नोन टू यूज अन ॲटलास. तर त्यांनी क्लायमेट कंडिशन दिलेलं आहे, त्या क्लायमेट कंडिशननुसार आपल्याला कोणती ठिकाणं माहिती आहेत हे विचारलं आहे. तर हॉट अँड ह्युमिड, कोल्ड, हॉट अँड ड्राय, कोल्ड अँड ड्राय. तर चला आपल्याला माहीत असलेली आपण लिहूयात. हॉट भोपाळ, हॉट अँड ह्युमिड प्लेस आहे मुंबई, कोल्ड साठीचं प्लेस आहे शिमला मनाली, देन हॉट अँड ड्राय साठी आहे नागपूर अँड कूल अँड ड्राय साठी आहे महाबळेश्वर. देन नेक्स्ट डी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ओके सो हा टेबल दिलेला आहे वेदर आणि क्लायमेट, तर यासाठीचा आपण हा कंप्लीट केलेला टेबल आहे. ओके वेदरमध्ये बघा शॉर्ट लिव्ड कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर, मात्र क्लायमेटमध्ये लॉंग लिव्ड कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. वेदर कीप्स चेंजिंग, क्लायमेट डज नॉट चेंज क्विकली, अचानक बदल होत नाही. वेदर एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक प्लेस, but climate expressed with respect to specific region. The elements of weather, temperature, pressure, winds, humidity and precipitation. But elements of climate कोणते आहेत? तेच दिलेले आहेत. टेम्परेचर, प्रेशर, winds, humidity and precipitation. तर आपण अशा पद्धतीने हा टेबल कंप्लीट केलेला आहे. ओके सो याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.